वाघाला हात झडप मारल अशी शक्यता, अशी कुस्तीची संभावना झालेली आहे आणि कुस्ती बराबरीमध्ये सोडवली. टाळ्या करा दोन्ही पैलवानांसाठी. दोघं आणि कब्जा घेतला मनजीत सिंगनं सिकंदर शेख पैलवानचा. हा कुस्ती खेळ मातीतील घाम आणि मनातील राम म्हणजे कुस्ती. जगण्याचं कारण आयुष्याचं तोरण म्हणजे कुस्ती. आपली अस्मिता, आपली परंपरा, आपली संस्कृती म्हणजे कुस्ती. जीवनाचा गुलाब आणि बुलेटवरचा रुबाब म्हणजे कुस्ती. आई वडिलांचा मान, आपल्या भागाचा स्वाभिमान म्हणजे कुस्ती. या मातीशी नाळ अखंड चराचर सृष्टीमध्ये सामावलेला परमेश्वर पंढरीचा पांडुरंग यांची जपमाळ म्हणजे कुस्ती. ही महाराष्ट्राची माती संतांच्या, शिवांच्या, वीरांच्या, थोर महापुरुषांच्या बलाढ्य पैलवानाच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आणि या मातीतील असणारा खेळ म्हणजे कुस्ती. आता काय पंचाने नुसतं गोलराव फिरतं मारायचं का स्पीड मध्ये? सर्जेराव मराठीत शिवाय द्यायचे, त्यांना काय मराठी समजत नाही. या मातीशी नाळ जपलेली आहे. हिंदी में गाणी होतो नको. आता सांगितलं संतांच्या, शिवराच्या, वीरांच्या, थोर महापुरुषांच्या बलाढ्य पैलवानाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि या भूमीतील अस्सल रांगडा खेळ कुस्ती एकच्यात मारण्याचा प्रयत्न मनजीत सिंग खत्री पैलवानचा. पण त्याच्यातून हात टाकून निघण्याचा प्रयत्न सिकंदरचा. शबास शबास आहे. सिकंदर शेख मोहोळचा पैलवान आहे. गंगावेशला सराव करतो. त्याचे वस्ताद इथं हजर आहेत. विश्वासदादा हरगोले त्या गंगावेश तालमीचे कुस्ती कोच हजर आहेत. त्यांचं स्वागत आहे. गाळ्यामध्ये एकच असावा तो पैलवान असावा. एकच असावा, नागासारखा दिसावा आणि वाघासारखा असावा. आता सांगितलं गावं कशानं शोभून दिसतात, घरा कशानं शोभून दिसतात. मर्दुंकी आणि पुरुष चारताना गावं शोभून दिसत असतात. ज्या घरात पैलवान त्या घराण्याला गडपण आणि ज्या गावात पैलवान त्या गावाला गडपण आणि सिकंदर शेखनं कब्जा घेतला. कशी टाळी लगे वाजली. याला म्हणतात कुस्तीचा गंध आणि छंद. अपयशाचे डंक बसल्याशिवाय यशाचे पंख फुटत नसतात. बाहेरनं बोलू नका. तोंड मात्र बंद ठेवा सगळे. आहे सिकंदर शेखनं कब्जा घेतलेला आहे. सर्जेराव चौरे त्या कुस्तीला पंच आहेत. पोलीस पाटील पंच आहेत. खरोखर या मातीशी नाळ जपलेल्या फडतरे कुटुंबियांनी ही महाराष्ट्राची माती संतांच्या, शिरांच्या, वीरांच्या, थोर महापुरुषांच्या बलाढ्य पैलवानाच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती. ही माती नीती जपते. नीतिमत्ता जपलेले फडतरे कुटुंबियांनी ही माती नाती जपते. नाती जपलेले फडतरे कुटुंबियांनी ही माती शेती जपते. शेती जपलेले फडतरे कुटुंबियांनी ही माती मर्दुंकी आणि पुरुषार्थ जपते. मर्दुंकी आणि पुरुषार्थही जपलेला आहे फडतरे कुटुंबियांनी. याला धाडस लागतं. आता जमावलेला 2 लाख रुपये घोषित केलं. महाराष्ट्र केसरी झाला तर दानतही लागते. अरे 2 माऊली आहेत. कोणत्या माऊलीला? कोकाटेला. माऊली कोकाटे असं म्हणा की सासरवाडी आमच्या पैलवान. माऊली आणि आपा तुम्ही म्हणला बॅटरी चार्जिंग झालाय. पैलवान मोतीराम आबा खामगळ यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी आणि प्रशांत भागवत सरांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अरे आता ते गावाकडे चालला होता. मी येतो म्हणलं तुम्हाला पैसे. आणि कब्जा घेतलेला आहे सिकंदर शेख पैलवान. हे बाहेर बोलो. बाप रे, आकडी लावण्याचा प्रयत्न. नोंद घ्या.
गंगावेश तालमीचा पैलवान सिकंदर शेख आणि उद्योगपती उत्तमदादा फडतरे सुद्धा गंगावेशचे पैलवान। या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी 1964 आणि 65 अमरावती आणि नाशिक गाजवला गणपत खेडकर पैलवान गंगावेश तालमीचे। 1966 चे महाराष्ट्र केसरी नंतर हिंद केसरी झाले ते दिनानाथ सिंगांना गंगावेश तालमीचे पैलवान। 29 नोव्हेंबर 1969 लातूर जिल्ह्याला पहिली मानाची गदा मिळवून दिली हरिश्चंद्र बिराजदार मामा गंगावेश तालमीचे पैलवान। 1978 सालचे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम गंगावेश तालमीचे पैलवान। एक चाक मारण्याचा प्रयत्न सिकंदर शेख पैलवानचा, हुकमी डाव त्याचा सिकंदर शेखचा एक चाक आणि मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगर गंगावेश तालमीचे उत्तम दादा फडतरे गंगावेश तालमीचे पैलवान। पंच समज देत आहेत कुस्ती मध्ये घेतलेली आहे। नम्रता आणि निष्ठा त्याचं नाव पैलवान आहे। गंगावेशचं काही जर काम निघलं तालमीचं तर पहिलं पाऊल पुढं असतंय उद्योगपती उत्तमदादा फडतरे यांचं। काही काम निघू द्या, केवळ गंगावेशचं नाही शाहू कुस्ती केंद्र मुंडे आबा यांना सुद्धा फार मोठी मदत केलेली आहे तालमीसाठी। जालिंदर मुंडे आबाचा पट्टा आहे, पृथ्वीराज पाटील। पंचाचा निर्णय इकडे तिकडे बघायचं नाही, तुम्ही बाहेर बघायचं नाही। पंच निर्णय देतील तो मान्य करावा लागणार दोघाला। ठीक आहे। आणि भागवत सर आज विश्वास दादा हरगुले इथं हजर आहेत। ती व्यक्ती म्हणजे प्रसिद्धी पराडमो हो, कधी पुढं पुढं करत नाही, दडून बसतो। गुरु चांगला लाभल्याशिवाय अशी नररत्न घडत नाही। गुरु आमुचा मार्गदाता खरा ज्ञानियाचा झरा खंडित काढून टाकती दोष मुचे करी उपदेश बहुमोला। उपदेश बहुमोल झाल्याशिवाय अशी नररत्न घडत नाही। रोज लाल मातीचा घामानं चिखल केल्याशिवाय अशी नररत्न घडत नाही। नाव कोणाचं होत नाही, वस्ताद व्हायचं बी एवढं सोपं नाही। येते पाहिजे जातीचे येड्या गबराचं काम नाही। मनुष्य जन्म आली याची फळ तोच्या अंगी लावावा न म्हणा। आपण मनुष्याच्या जन्माला आलेलो आहे, काहीतरी कमवलं पाहिजे। नाव असो पैसा असो, कमावल्याशिवाय त्याची कीर्ती मागे उरत नाही। एकच प्राणी बुद्धिमान प्राणी म्हणून मनुष्याकडे बघितलं जाते। मानवानं बुद्धीच्या जोरावरती जगतावरती राज्य केलेलं आहे, पण मानवाच्या उत्पत्तीपासून चालत आलेला खेळ आहे कुस्ती। अजूनही त्या कुस्तीला कोणी संपू शकलं नाही, कारण बजरंगबलीचं वरदान आहे या कुस्तीला। हो सर, किती चांगले दिवस आले कुस्तीला, सांगा की कुठं होतं का एवढं बक्षीस? औंधा पाहिल्या महाराष्ट्र केसरी पुण्याच्या कोथरूडच्या महाराष्ट्र केसरी झाला शिवराज राक्षे, थार गाडी दिली आणि रोख 5 लाख रुपये दिले। मुरलीधरांना मोह, महापो आणि पैलवा प्रत्येक वजनी गटात चावा गाडी नोंद घ्या सगळ्यांनी। आणि आपल्या तालुक्यामध्ये 3 गाड्या आल्या, 3 मारुती मार्केटचे 2 पट्टे आणि काका पवारचा पट्टा, शरद पवारचा पट्टा, नामदेव कोकाटेनं सुद्धा चावा गाडीचा मालक झाला। मी ज्या मैदानाला असेल तिथं सांगत असतोय, माझ्या इंदापूर तालुक्याला 3 बुलेट गाड्या आलेल्या आहेत आणि माऊली कोकटेच्या रूपानं महारुद्र काळेला या पैलवानाच्या रूपानं माझ्या तालुक्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळावी असं आम्ही प्रत्येक मैदानाला म्हणत असतोय। आणि ते थोड्या दिवसामध्ये साध्यही होणार आहे। शबास आहे। मनजीत सिंग खत्री हरियाणा दोन्ही पायाला निकाप लावलेला आणि बेधडक लढणारा सिकंदर शेख अनेक कुस्ती शौकीनांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेलं आहे सिकंदर शेख पैलवान। हो, त्याची खासियत आहे ती। वा 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 वा, टाळ्या 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 टाळ्या। किरण भगतचा सुद्धा हा हुकमेडा हो,
उपमहाराष्ट्र केसरी 2017चा पुण्याचं कोथरूड अधिवेशन गाजवलं. इथं विजयश्रीची माळ अभिजित कटकेच्या गळ्यात घातली त्यांना किरण भगतना. पुणे जिल्ह्याला मानाची गदा मिळून दिली अभिजित कटके पैलवानना. आणि नगरला स्पर्धा झाल्या परवा मागल्या 15 छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा. अर्धा किलो सोन्याची गदा होती. 35,80,000ची गदा होती. पावती सकट दिलं. गदा आणि पावती दिली महेंद्र बाहुबलीला. नोंद घ्या सगळ्यांनी. 35,80,000. कधी होतं का रावसाहेब मगराप्पा एवढं बक्षीस? आज तागायचा इतिहास. सोन्याची गदा, चांदीची गदा दिली, चांदीचं कडा दिलं, चांदीच्या वस्तू दिल्या, पण सोन्याची गदा पहिल्यांदा नगरला. वा 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 वा. निघाला निघाला निघाला. बाहेरो नका बोलो. सिकंदर शेख आणि मनजीत सिंग खत्री दोघांच्या शरीराकडे जरा लक्ष द्या. गौंडी घडतो तसं गुरुजीने घडवायचं असतो आणि गुरुजीने घडवला आणि गुरुजीच संपवतो इतरांच्या सानिध्यात. हो, पैलवानाला घडवणारा कुंभार म्हणजे वस्ताद. पांडव तिथेच होते, कौरव तिथेच होते, कृष्ण होता, अर्जुन होता, सगळे होते. आणि बिल्लाचा पोरगा तिथे एक होता, एकलव्य. विषयाने विषया बिल्लाला शिकवायचं नाही, गरीबाचा पोरगा. पण सगळ्यांनी आक्षेप घेतल्यावर त्यांनी द्रोणाचार्याने सांगितलं बिल्लाच्या एकलव्याला तो जाऊ शकतो. मी तरी गेलेलं तर काय करणार म्हणून जंगलात गेला आणि द्रोणाचार्याचा पुतळा केला. आणि रोज प्रॅक्टिस. पुतळ्याकडे बघायचं ना हनुका बाण, पुतळ्याकडे बघायचं तो डाव टाकू का, मन म्हणायचं टाक. असं केलेलं तर एक दिवशी थोडासा पाऊस पडल्यावर रानात पहिला आश्रम कुंडी गाव, कुस्ती झाली कुंडी गाव. सिकंदर